नमस्कार, मी ऋषी देसाई. सुवर्ण कोकण सामर्थ्य महाराष्ट्राच्या या विशेष कार्यक्रमात आपलं स्वागत. या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपण श्रीमंतीबद्दल बोलत असतो. श्रीमंती ही दरवेळेला पैशात मोजणारी जशी असते ना, तशी ती देहाची श्रीमंती असते. आणि देहाची श्रीमंती मोजता मोजता आयुष्यातल्या खऱ्या श्रीमंतीकडे लौकिका दृष्टीनं जी भौतिक स्वरूपात मानली जाते त्या पैशाच्या श्रीमंतीबद्दलही आपण बोलत असतो. आणि या सगळ्या गोष्टी या मातीशी जोडलेल्या असतात, मातीशी मिसळीत असतात आणि त्याच खऱ्या अर्थानं आपल्याला आभाळापर्यंत, आभाळाच्या उंचीपर्यंत पोहोचवणाऱ्या असतात. अशाच एका विषयाबद्दल आणि या विषयातल्या तज्ज्ञाबद्दल आपण बोलणार आहोत. आपल्या सोबत आहेत विनायक रानडे, गव्य सिद्धाचार्य, नाडी चिकित्सक अशी त्यांची ओळख आहे. जगण्याच्या श्रीमंतीच्या गोष्टी त्यांच्याकडनं करूया. सर, स्वागत आपलं. नमस्कार. खरं तर आज आपण कृषी संस्कृती विसरत चाललो आहे. म्हणजे एकरच्या एकर शेती विकायची आणि कुठंतरी शहरात येऊन जगायचं. जगताना कुठंतरी मनी प्लांटचं एखादं रोप लावायचं, असलेल्या तुळशीमधनंच आपण आपला शेती, या सगळ्या गोष्टीतला आपण संदर्भ स्वतःला सांगत समजून घ्यायचं अशी आपली संस्कृती चालली आहे. आपण संस्कृती विसरलोय आणि संस्कृती जी अडगळीत टाकली आहे त्यातनं आपण घरातलं काय काय गोष्टी आज हरवत चाललोय, काय सांगा? विषयाला सुरुवात करताना मी असं सांगेन की गावो विश्वस्य मातरः असं आपल्या याच्यामध्ये सांगितलेलं आहे. आणि गाय आणि कृषी, आणि आपल्या याच्यामध्ये असंही सांगितलं आहे की भारत हा कृषीप्रधान देश आहे. त्यामुळे गाय आणि कृषी संबंधित ज्या ज्या काही आपल्या रोजच्या ऍक्टिव्हिटीज ज्या आहेत किंवा ज्यातून आपल्याला सतत व्यायाम मिळत राहतो, ज्यात सतत संगीत मिळत राहतं, आणि ज्या आपण परंपरेच्या अधिक अधिक जवळ जातो, निसर्गाच्या जास्तीत जास्त जवळ जाण्याचा प्रयत्न ज्या हेतूने केला जातो, तो सगळ्यात महत्वाचा विषय म्हणजे गाय. आणि धरती आणि धेनू दोन्ही बहिणी आहेत. धरतीचं पोषण करते आणि धेनूचं पोषण धरती करते. जर धरती चांगली असेल तर धेनू चांगली असेल, आणि धेनू जर राहिली तर धरती चांगली राहील. धरती ही असं आहे की एक संस्कृती जी आपण म्हणतो की मानवी संस्कृती, मानवाने सुखात राहणे आणि एकमेकांशी सामंजस्याने व्यवहार ठेवणे, ह्यासाठी जी एक आपली संस्कृती लागते त्यासाठी धी, बुद्धी आणि स्मृती हे ठेवायला लागतं. हे जर आपल्याला कमवायचं असेल तर फक्त गाईच्या दुधापासून मिळू शकतं. गाईचं दूध आणि आपलं आरोग्य ह्याच्याशी खूप आयुर्वेद त्याच्यावर खूप अनेक गोष्टी सांगतो की गाईचं दूध एक ग्लास जर घेतलं तर तुम्हाला दिवसभर जेवायची गरज नाहीये. त्याच्यामध्ये असणारे प्रोटीन्स, आणि गाईचं सगळ्यात महत्वाचं आरोग्याशी जेव्हा आपण बोलायला जातो गाईच्या संदर्भामध्ये, तेव्हा गाय हा एकमेव असा प्राणी पृथ्वीवरती आहे की ज्याला सूर्यकेतू नाडी आहे. सूर्यकेतू जी नाडी आहे त्या नाडीच्या सहाय्याने गाय हे जानवर होत नाही, गाय ही गोमाता होते. वा. बाकी सगळे पशु, जानवर, प्राणी आपण म्हणतो, मनुष्य प्राणी म्हणतो, पण गाईला प्राणी कधी कुठल्याही याच्यामध्ये म्हटलं गेलेलं नाही, गो माता म्हटलं गेलेलं आहे. गावो विश्वस्य मातरः सुरुवातीलाच मी सांगितलं. त्यामुळे गाईच्या दुधामध्ये सुवर्ण क्षार मुक्त आहे. जेव्हा सूर्य असतो तेव्हा गाय सूर्यनाडीला तिला जे दिलेले आहे, ते वशिंड जे पाठीवर असतं, ते वशिंडामधून ती सूर्यनाडीमधून ती सूर्याची दिवसाची एनर्जी घेते, आणि सूर्य गेल्यानंतर जी रात्रीची एनर्जी असते, इनडायरेक्ट एनर्जी ज्याला म्हणतात, अदृश्य शक्ती जी आपण त्याला म्हणतो, ती गायीच्या वशिंडामध्ये केतू नाडी असते. त्या केतू नाडीकडून ती एनर्जी घेते आणि सुवर्ण तुम्हाला बनवून देते. सोन्यासारखा माणूस जर व्हायचा असेल, सोन्यासारखा समाज जर बनायचा असेल तर गाईचं सोन्यासारखं दूध प्यायलंच पाहिजे. नक्कीच. काही गोष्टी आहेत ज्या आपण आपल्या आताच्या महानगराच्या जगण्यांमधनं, म्हणजे महानगर हा मुंबई पुण्यापुरता नाही, गावातही आता महानगर कल्चरच आलेलं आहे. आपण शेणानं सारवलेल्या भिंती विसरलो, शेणानं सारवलेलं अंगण विसरलो, घरातल्या मातीची भांड्यांची जागा आता नॉनस्टिकच्या भांड्यानं घेतलेली आहे. घरच्या गाईच्या दूध, जी गाई होत्या त्या विकून आता प्लास्टिकच्या दुधावर आलेल्या. या सगळ्या बदलातनं माणसानं काय हरवलंय? खूप छान प्रश्न केला तुम्ही. मी तर म्हणेन माणसानं सगळंच काही हरवलेलं आहे. एक तर आई हरवली स्वतःची. जो आपल्या ह्याच्यामध्ये थोडंसं संस्कृतीकडे मी जातो, कारण हा प्रश्न संस्कृती अधिक थोडा जोडला तर हे होतं. जेव्हा आपण म्हणतो की कृष्णाचं जे होतं ते सोन्याची द्वारका होती असं आपण ऐकतो, तर तेव्हा ते जे काय समाज रचना होती, त्या समाज रचनेचं असं एक, आमचे गुरुजी आहेत, माझे गुरुजी नाना काणे म्हणून, ते असं नेहमी म्हणतात की गाय, माय, साय आणि पाय, वा, असे चार जर य मिळाले तर उणे काय, तर हाय हाय करायला लागत नाही. आज समाज आपला सगळीकडे हाय हाय करतच जातोय.
त्या समाजाला हाय जर जर ह्याच्यातून वाचायचं असेल तर केवळ गाय हाच तुम्हाला फक्त तरुणोपाय आहे. गाय असल्यामुळे एक विशेष काय होतं की तुम्हाला नित्य सकाळी त्या गायीचे, आपण जे म्हणतो की गायीच्या पोटामध्ये किंवा गायीच्या शरीरामध्ये, गायीमध्ये 33 कोटी देवदेवता आहेत. वैज्ञानिकाच्या जर थोडंसं नजरेतून बघितलं तर 32 एलिमेंट्स जे आहेत त्या 32 एलिमेंट आपलं मानवी शरीर तयार झालेलं आहे. आणि 33वा जे एलिमेंट आहे ते म्हणजे व्हिटॅमिन के, की जे आज कोणालाही बनवणं शक्य नाही गायीशिवाय. ही 33 एलिमेंट जे आहेत, आपली संस्कृती कोट्या करण्याची संस्कृती आहे. त्यामध्ये कोटी फक्त त्याला पुढे जोडलं गेलं. मागचे 33 आपण जर लक्षात ठेवले तरी आपण आपली जे आरोग्य आहे ते 32 एलिमेंट जे गाय आपल्याला देते. आरोग्याशी संबंधित म्हणजे असं सांगता येईल की गोमय वसते लक्ष्मी असं सांगितलेलं आहे. गोमय वसते लक्ष्मी, गोमूत्रे धन्वंतरी, गोदुग्धे अमृतम. गायीच्या शेणामुळे लक्ष्मी आहे मध्ये, गायीच्या गोमूत्रामध्ये धन्वंतरी आहे आणि गायीच्या दुधामध्ये अमृत आहे. हे तिन्ही विषय तसे फार मोठे आहेत. पण तुम्ही जसं मगाशी म्हणालात की आपण हरवतोय काय, तर जेव्हा तुम्ही गायीच्या जवळ जाता तेव्हा तुम्हाला आज जे मुख्य प्रॉब्लेम आहेत B12, B18 लॉसेस जे प्रत्येक व्हिटॅमिनचे होत चाललेले ते व्हिटॅमिन तुम्ही गाय तुमच्याकडे जेव्हा असेल तेव्हा तुम्ही गायी जवळ जाल, तुमच्याकडे गोठा असेल, तुमचं स्वतःचं घर असेल, तुम्ही ब्लॉकमध्ये नसाल, एका सोन्याच्या पिंजऱ्यात तुम्ही नसाल. सोन्याच्या पिंजऱ्यातून जेव्हा तुम्ही बाहेर पडाल तेव्हा तुम्हाला खरंच कळेल की पिंजऱ्या व्यतिरिक्त बाहेर सोनं जास्त आहे. आणि गायीच्या तिथे जेव्हा तुम्ही येता तेव्हा तुमचं चलनवलन, उठ बस, तुमची होणारी शारीरिक हालचाल, त्यामुळे अनावश्यक मेद जो तुमच्या शरीरामध्ये जमा होतो तो जमत नाही. गायीचं गोमूत्र पोटात जर तुम्ही घेतलं, आज अनेक लोक म्हणतात की असं कसं घ्यायचं, ते बरं वाटत नाही, ते वास येतो त्याचा, हे होतं. परंतु तुम्ही जेव्हा मेडिकलमध्ये जाता, तुम्ही हॉस्पिटलमध्ये जाऊन ऍडमिट होता तेव्हा ती जी ड्रग्ज जातात त्याचा तुम्हाला वास असह्य महिना तुमच्या मलमूत्राला येत असतो. आपण 90% घरामध्ये अनुभव लोक घेतात. पण तुम्ही गोमूत्र जर घेतलं तर तुमच्या शरीरातले सगळे मळ बाहेर पडतात. डिटॉक्सिफिकेशन ऑफ बॉडी, शरीराचं जर का तुम्हाला संपूर्णपणे निर्विषीकरण करायचं असेल तर तुम्हाला गायीच्या गोमूत्राशिवाय पर्याय नाही. कारण कसं आहे, शरीर आपलं 100% निरोगी ठेवायचं असेल तर त्यामध्ये कुठलेही विष साठता कामा नये. आणि जो मेद आहे तो योग्य प्रकारे वापरला गेला पाहिजे. HDL, LDL जो आज मुख्य प्रॉब्लेम जे शरीराचे झालेले आहेत, गायीजवळ जेव्हा तुम्ही जाता तेव्हा गायीचं इंटरॅक्शन खूप वेगळं आहे. मानवी आणि गाय हे इतकं साधं इंटरॅक्शन आहे. तुम्ही एक माझं वैयक्तिक उदाहरण सांगतो मी. एखादा पेशंट जर तुमच्याकडे चांगल्या प्रकारे बरा होत नसेल, एखादा पेशंट जर का तुमचा चांगला बरा होत नसेल तर तुम्ही फक्त गायीसमोर बसा आणि सांगा मला काही हाताला गुण येत नाहीये, तू काहीतरी कर, आणि तिला रोजचं दूध काढल्यानंतर तिला जंगलात सोडा, ती योग्य ती पती खाऊन येते आणि तुम्हाला जे उद्या सकाळचं गोमूत्र मिळतं ते तुमचं औषध असतं. असा कुठला वैद्य मी तरी बघितलेला नाही. मी सुद्धा गायीकडून खूप काही शिकायचा प्रयत्न करतोय, आत्मसात करायचा प्रयत्न करतोय, पण ती गो माता आहे, मिळेल तेवढं फार कमी आहे. आरोग्याशी निगडीत आणि गायीपासून काय नाही हा माझा प्रश्न आहे. गायीपासून संस्कृती आहे, गायीपासून आरोग्य आहे, गायीपासून कृषी आहे, गायीपासून काय नाहीये. गायीपासून तुम्हाला समाज रचना, समाज आरोग्य तुम्हाला 100% ठेवायचं असेल निरोगी, शरीर निरोगी ठेवायचं असेल आणि मन जर तुम्हाला 100% निरोगी ठेवायचं असेल तर गायीशिवाय काही नाही. तुम्हाला गायीपासून काय नाही हा प्रश्न येतो, पण आजच्या पिढीला जर विचाराल तर गायीपासून आपण काही शिकलोच नाही हे त्याचं उत्तर राहतं. काय मिळत नाही गायीपासून, पण या सगळ्या मिळण्याकडे आपण धड दुधाकडेही पाहिलं नाही. गोमूत्र आणि शेणांकडे पोहोचण्याचा मार्ग तर खूप दूर राहिला. या पोहोचण्याचा हा सगळा प्रयत्न आहे, पोहोचवण्याचा हा सगळा केलेला प्रामाणिक प्रयत्न आहे. याच विषयावर बोलतोय. एक छोटासा ब्रेक घेतोय. पाहत सुवर्ण कोकण, सामर्थ्य महाराष्ट्राचे. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.